तर बघा बघूया आपण म्युच्युअल फंड कशाला म्हणायचं. म्युच्युअल फंड एमएफ. वी हॅव लर्न दॅट अ ग्रुप ऑफ पर्सन कम टुगेदर टू फॉर्म कंपनी. आहे की नाही. आपण पाहिलं की कंपनी स्थापन करण्यासाठी ग्रुप ऑफ पर्सन म्हणजे पर्सन हे एकत्र येतात. कम टुगेदर टू फॉर्म अ कंपनी. एकापेक्षा अनेक लोक एकत्र येऊन काय करतात, कंपनी स्थापन करतात. दे राईज कॅपिटल फ्रॉम सोसायटी बाय इश्यूइंग शेअर. आणि ते काय करतात, कॅपिटल राईज करतात, वाढवतात सोसायटी मधून बाय इश्यूइंग शेअर. आणि इश्यू शेअर करून ते काय करतात, कॅपिटल वाढवतात. इफ कंपनी परफॉर्म वेल, आणि त्या कंपनीचा जर परफॉर्मन्स चांगला असेल, देन द इन्व्हेस्टर ऑफ द कंपनी गेट्स बेनिफिट इन टर्म्स ऑफ डिव्हिडंड. आणि इफ कंपनी परफॉर्मन्स वेल, कंपनीचा जो परफॉर्मन्स आहे तो जर चांगला असेल, जे इन्व्हेस्टर आहे त्या इन्व्हेस्टरला काय मिळतं, इन्व्हेस्टर ऑफ कंपनी गेट बेनिफिट. त्यांना काय मिळतं, बेनिफिट मिळतं, फायदा मिळतो, आहे की नाही. इन टर्म्स ऑफ डिव्हिडंड, कशाच्या स्वरूपामध्ये, डिव्हिडंड, लाभांशच्या स्वरूपामध्ये त्यांना काय मिळतं, बेनिफिट मिळतं. बोनस शेअर्स, त्यानंतर बोनस शेअर मिळतं. अँड इन्क्रीज इन मार्केट व्हॅल्यू गिव्स मोर प्रॉफिट इन इन्व्हेस्टमेंट. आणि मार्केट व्हॅल्यू, इन्क्रीज इन मार्केट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली तर त्यांना जास्त प्रॉफिट इन्व्हेस्टमेंट वरती काय होतं, मिळतं. कंपनीज मार्केट कॅपिटलायझेशन राईज. कंपनीज मार्केट कॅपिटलायझेशन राईज. आणि कंपनीचं जे कॅपिटलायझेशन आहे ते काय होते, राईज होते, वाढते. ऑल दिस टोटली हेल्प फॉर द प्रोग्रेस ऑफ कंट्री. आणि हे सर्व कशासाठी हातभार लावतात, देशाच्या विकासासाठी हातभार लावतात. इन शॉर्ट, थोडक्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ सोसायटी प्रिन्सिपल ऑफ सोशिओलॉजी, सोशिओलॉजीचा जो प्रिन्सिपल आहे तो काय आहे, टुगेदर वी कॅन प्रोग्रेस. टुगेदर वी कॅन प्रोग्रेस. एकत्र आपण काय करू शकतो, विकास करू शकतो. वर्क हिअर बट इव्हन कॉइन हॅज टू साइड्स. जशा पद्धतीने कॉइनला दोन साइड्स असतात, दोन बाजू असतात, नाण्याला दोन बाजू असतात. समटाइम इट्स माइट हॅपन दॅट इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अँड इन्व्हेंटर्स मे इक्वल अ लॉस. जसं बघा, नाण्याला दोन बाजू असतात, त्याच पद्धतीने कधी कधी काय होतं, ह्यामध्ये लॉस सुद्धा होऊ शकतो. ह्यामध्ये काय होऊ शकतं, लॉस होऊ शकतो. कॅन वी रिड्यूस दिस लॉस. आणि हे आपण लॉस रिड्यूस करू शकतो का. इज देअर अ वे टू रिड्यूस द रिस्क इन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट मध्ये जी रिस्क आहे ती रिड्यूस करता येईल, रिड्यूस करण्याचे एखादे मार्ग आहे का, एखादा मार्ग आहे का, तर तो मार्ग आहे यस. टू कम ओव्हर दिस मोर पीपल इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड. टू कम ओव्हर दिस मोर पीपल इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड. तर बघा, आवाज येत आहे ना माझा. इन म्युच्युअल फंड. हा, तर बघा, म्युच्युअल फंड मध्ये काय होतं, मेनी इन्व्हेस्टर विथ अ कॉमन ऑब्जेक्ट. या ठिकाणी इन्व्हेस्टर हे खूप असतात आणि त्यांचा ऑब्जेक्ट कॉमन असतो. गिवन देअर मनी, त्यांचा मनी ते देतात टू प्रोफेशनल एक्सपर्ट. ते कोणाकडे देतात, प्रोफेशनल एक्सपर्ट कडे देतात. दे कॅन नॉट इन्व्हेस्ट इन वन टाईप ऑफ शेअर. आता ते जे इन्व्हेस्टमेंट आहे ते एकाच टाईपच्या शेअर मध्ये इन्व्हेस्ट करत नाही, बट ऑल्सो इन्व्हेस्ट इन व्हेरियस अदर स्कीम्स. तर वेगवेगळ्या स्कीम मध्ये ते काय करत असतात, इन्व्हेस्ट करत असतात. ॲज अ रिझल्ट, आणि त्याचा जो फायदा आहे, इन्व्हेस्टमेंट इज डायव्हर्सफाईड. आणि ती इन्व्हेस्टमेंट जी आहे ती डायव्हर्सफाईड होते, म्हणजे विभागली जाते.
which reduce the risk factor, आणि यामुळे काय होतो, रिस्क फॅक्टर हा कमी होतो. अँड टोटल डिव्हिडंड ऑर प्रॉफिट इज डिवायडेड इक्वली अमॉंग द इन्व्हेस्टर, आणि त्याचा जो डिव्हिडंड आहे किंवा प्रॉफिट आहे तो डिवाइड होतो इक्वली अमॉंग द इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर मध्ये त्याचा प्रॉफिट जो काय आहे तो काय होतो, इक्वली डिवाइड होतो. इक्वली काय होतो, डिवाइड होतो. हाऊ टू इन्व्हेस्ट इन अ म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंड मध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं, व्हॉट इज द रेट ऑफ रिटर्न, याचा रेट ऑफ रिटर्न काय असतं. व्हॉट इज द लॉकिंग पिरियड, ह्याचा लॉकिंग पिरियड काय असतं. लॉकिंग पिरियड मध्ये एकदा आपण अमाऊंट गुंतवली तर काही कालावधीपर्यंत ती आपल्याला काढता येत नाही, मग त्याला म्हणतात लॉकिंग पिरियड. व्हॉट आर दी डिफरंट टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट स्कीम, याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट स्कीम आहेत, गुंतवणुकीच्या योजना आहेत. ऑल दीज क्वेश्चन कुड बी आन्सर्ड बाय दी फायनान्शियल ॲडवायझर अँड फायनान्शियल प्लॅनर. तर ह्या ज्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहे तर हे कोण देत असतो, फायनान्शियल ॲडवायझर किंवा फायनान्शियल प्लॅनर. इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर यू मे हॅव हर्ड ऑर रीड दिस सेंटेन्स. तर अशा प्रकारची सेंटेन्स आपण ऐकली आहेत किंवा वाचली आहेत. इन्व्हेस्टमेंट इन अ म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. बघा हा शब्द आपण वाचलेला आहे कुठेतरी, जेव्हा एखाद्या म्युच्युअल फंडची जाहिरात येते तिथे हा शब्द वाचलेला आहे, इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, आहे की नाही. मग म्युच्युअल फंड मधला जो इन्व्हेस्टमेंट आहे ते मार्केट रिस्क वरती अवलंबून आहे. रीड ऑल दी स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. आणि इन्व्हेस्ट करण्यापूर्वी त्या स्कीमचे रिलेटेड जी डॉक्युमेंट आहे ती केअरफुली आपण वाचली पाहिजे. इंटरप्रेट दी मिनिंग करेक्टली, त्यांचा अर्थ समजून घेतला पाहिजे. समटाइम्स इन्व्हेस्ट इन्स्टेड ऑफ प्रॉफिट, काही वेळा प्रॉफिटच्या जागी इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड इज माइट गिव्ह लॉस व्हिच इन्व्हेस्टर हॅव टू बिअर. तर बघा हे काही म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं. आता पुढे बघूया. म्युच्युअल फंड इज प्रोफेशनली मॅनेज बाय इन्व्हेस्टमेंट स्कीम. आता म्युच्युअल फंड जो आहे तो इन्व्हेस्टमेंट स्कीम थ्रू मॅनेज केलं जातं. प्रोफेशनली मॅनेज इन्व्हेस्टमेंट स्कीम युजली रन बाय एएमसी, आणि ते कोणाकडून चालवलं जातं, एएमसी. एएमसी मीन्स ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. एएमसी कशाला म्हणायचं, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. दे इन्व्हेस्ट दी मनी गिव्हन बाय दी इन्व्हेस्टर. ती काय करतात, इन्व्हेस्टरने दिलेला जो मनी आहे दे इन्व्हेस्ट, ते गुंतवणूक करतात. मनी गिव्हन बाय इन्व्हेस्टर इन डिफरंट स्कीम, वेगवेगळ्या स्कीम मध्ये ते काय करत असतात, इन्व्हेस्टमेंट करत असतात. दॅट इज कशा कशामध्ये इन्व्हेस्ट करतात ते, दॅट इज इक्विटी फंड इन शेअर, डेब्ट फंड इन डिबेंचर, बॉन्ड फंड इटीसी, ऑर अ बॅलन्स फंड ॲज पर द इन्व्हेस्टर चॉईस. तर इथे इन्व्हेस्टरच्या चॉईसनुसार ही काय करत असतात, कंपनी वेगवेगळ्या स्कीम मध्ये हा पैसा गुंतवत असतात. ॲज विल गेट अ शेअर फॉर अ इन्व्हेस्टमेंट इन शेअर मार्केट, आहे की नाही. ॲज वी गेट शेअर्स, जसं आपल्याला शेअर्स मिळतात फॉर इन्व्हेस्टमेंट इन शेअर मार्केट, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपल्याला काय मिळत असतात, शेअर. वी गेट युनिट्स व्हेन वी इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड. जसं आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो, कशामध्ये, शेअर मार्केट, त्यावेळेस आपल्याला काय मिळत असतं, तर त्यावेळेस आपल्याला आपण जेव्हा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतं, शेअर मिळतं, आहे की नाही. 100 शेअर, 200 शेअर, 500 शेअर, आहे की नाही. आता इथे जर आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केलं ना तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतात, युनिट्स. त्या ठिकाणी काय मिळतात, युनिट्स. व्हेन वी गेट्स युनिट व्हेन वी इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड. जेव्हा आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी काय मिळतात, युनिट मिळतात. ठीक आहे. म्युच्युअल फंड मध्ये काय मिळत असतात, युनिट. आणि शेअर मार्केटमध्ये काय मिळत असतात, शेअर. हे लक्षात ठेवा. एवढं लक्षात आलं का तुमच्या. दी मार्केट व्हॅल्यू ऑफ युनिट इज कॉल्ड एनएव्ही.
आता त्या युनिटची, हे जे युनिट आहे ह्या युनिटच्या मार्केट व्हॅल्यूला काय म्हणायचं, एनएव्ही. युनिटच्या दी मार्केट व्हॅल्यू ऑफ युनिट इज कॉल्ड एनएव्ही. एनएव्ही म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू. एनएव्ही म्हणजे काय, नेट ॲसेट व्हॅल्यू. लक्षात आलं. एनएव्ही ऑफ वन युनिट इंटू नंबर ऑफ युनिट. आता बघा एनएव्ही काय असतं, एनएव्ही ऑफ वन युनिट, एका युनिटची एनएव्ही गुणिले नंबर ऑफ युनिट्स. आणि आता किती युनिट मिळाले म्हणजे टोटल फंड व्हॅल्यू. म्हणजे काय होतं, टोटल फंड व्हॅल्यू होतं. हे लक्षात येत आहे का तुमच्या? हॅलो हॅलो, हे समजत आहे का रे बेटा? हो सर. हा, तर बघा परत लक्षात घ्या, इथं गोंधळायचं नाही आहे. तर बघा आपण जेव्हा ज्याच्या आधी आपण काय बघितलं, शेअर मार्केटचं बघितलं. शेअर मार्केटमध्ये जेव्हा पैसा इन्व्हेस्ट केला जातं, आहे की नाही, कशामध्ये, शेअर मार्केटमध्ये जेव्हा पैसा इन्व्हेस्ट केला जातं तेव्हा त्या पैशाचे काय मिळतात, शेअर मिळतात. ठीक आहे, याची काही उदाहरणं आपण वरती पाहिलेली आहे. ठीक आहे. आता इथे जेव्हा आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, कशामध्ये, म्युच्युअल फंड मध्ये. म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा आपण पैसा इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस आपल्याला त्याचे शेअर न मिळता काय मिळत असतात, युनिट मिळतात. ठीक आहे. म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा आपण पैसा गुंतवतो तेव्हा आपल्याला त्याचे युनिट मिळतात, आणि शेअर मार्केटमध्ये जेव्हा पैसा गुंतवतो तेव्हा त्याचे काय मिळत असतात, शेअर मिळत असतात. एवढं लक्षात घ्या, हा डिफरन्स लक्षात घ्या. आता मार्केट व्हॅल्यू मध्ये इथे बघा आपल्याला युनिट मिळत आहे. कशामध्ये पैसा गुंतवला की म्युच्युअल फंड मध्ये. आता मार्केट व्हॅल्यू ऑफ युनिट, आता हे जे युनिट आहे ना, या युनिटची मार्केट व्हॅल्यू काय असतं, हे जे युनिट आपल्याला मिळालं त्या युनिटची मार्केट व्हॅल्यू काय असतं, तर मार्केट व्हॅल्यू ऑफ युनिट इज कॉल्ड एनएव्ही. तर मार्केट युनिटची जी मार्केट व्हॅल्यू आहे त्याला एनएव्ही म्हणतात. एनएव्ही म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू. एनएव्ही म्हणजे काय, नेट ॲसेट व्हॅल्यू. आता ही एनएव्ही किंवा आपला जो टोटल फंड आहे तो कसा काढायचा, तर एनएव्ही ऑफ वन युनिट, एका युनिटची एनएव्ही नेट ॲसेट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ युनिट, आणि किती युनिट घेतली, तर नंबर ऑफ युनिट इंटू एनएव्ही ऑफ वन युनिट इज इक्वल टू टोटल फंड व्हॅल्यू. तर याला काय म्हणायचं, टोटल फंड व्हॅल्यू म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर खाली बघूया, ॲज द मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर चेंज फ्रिक्वेंटली. बघा शेअरची मार्केट व्हॅल्यू ही काय होत असते, ॲज अ मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर चेंज फ्रिक्वेंटली. शेअरची मार्केट व्हॅल्यू ही फ्रिक्वेंटली म्हणजे चेंज होत राहते. एनएव्ही ऑफ युनिट ऑल्सो चेंजेस, म्हणून त्या युनिट जे आपण घेतलेले आहे त्या युनिटची एनएव्ही काय होत असते, चेंज होत असते, है की नाही. वन कॅन रिडीम द युनिट्स व्हेन निडेड. आता वन कॅन रिडीम द युनिट्स व्हेन निडेड. आता बघा, इन इन्व्हेस्टमेंट इन एफडीज ऑफ नॅशनलाइज बँक. इन्व्हेस्टमेंट इन एफडीज ऑफ नॅशनलाइज बँक. नॅशनलाइज ज्या बँक आहेत म्हणजे राष्ट्रीयकृत बँक, त्याच्यामध्ये आपण एफडीच्या स्वरूपामध्ये काय करत असतो, इन्व्हेस्ट करत असतो. पोस्टल सर्व्हिस आर मोर सिक्युअर अँड सेफ. आता इंडियन पोस्टल सर्व्हिस ही कशी आहे, मोर सिक्युअर आहे आणि सेफ आहे. मोर सिक्युअर आहे आणि सेफ आहे इन कंपॅरिझन विथ अदर इन्व्हेस्टमेंट. दुसऱ्या इन्व्हेस्टमेंटच्या तुलनेमध्ये पोस्ट सर्व्हिसची जी स्कीम आहे ती कशी आहे, सिक्युअर आणि सेफ आहे. बट द रेट ऑफ रिटर्न इज लो. परंतु ह्यामध्ये जो रेट ऑफ रिटर्न आहे, म्हणजे आपण जो पैसा इन्व्हेस्ट केला त्याच्यानंतर आपल्याला जो प्रॉफिट मिळतं, जो रेट ऑफ रिटर्न मिळतं, तो रेट ऑफ रिटर्न कसा या ठिकाणी लो आहे. इट इज हार्डली हेल्प टू ओव्हरकम द रेट ऑफ इन्फ्लेशन. आणि इट हार्डली हेल्प टू ओव्हरकम द रेट ऑफ इन्फ्लेशन. वन मस्ट रिमेंबर always that if the money is invested wisely it generate more money. नेहमी जर विजली जर आपण इथं मनी काय करत राहिले, इन्व्हेस्ट करत राहिलो तर ती मनी काय करते, जास्त मनी जनरेट करते. फॉर दिस द नॉलेज ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग टू इज ऑफ ग्रेट हेल्प. आता यासाठी आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंगची हेल्प ही महत्वाची असते.
इन्व्हेस्टमेंट इन शेअर मार्केट अँड म्युच्युअल फंड शुड बी मेड बाय केअरफुली. आता बघा, इन्व्हेस्टमेंट इन शेअर मार्केट मधील इन्व्हेस्टमेंट आणि म्युच्युअल फंड मधील इन्व्हेस्टमेंट, ह्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहे हे केअरफुली कराव्या लागतात, कारण ह्यामध्ये रिस्क आणि रिटर्न ऑलवेज गो हँड इन हँड. ह्यामध्ये रिस्क आणि रिटर्न जे आहे हे वेळोवेळी बदलत असते, आहे की नाही. सो द हॅबिट ऑफ रेग्युलर अँड डीप स्टडी इज टू ओनली की. मग याच्यासाठी आपल्याला रेग्युलर आणि डीप स्टडी असणे गरजेचे आहे. ठीक आहे, रेग्युलर आणि डीप स्टडी असणे गरजेचे आहे. तर यामध्ये रिस्क असल्यामुळे त्याची आपल्याला स्टडी असणं गरजेचं आहे. त्यानंतर SIP. ठीक आहे, SIP कशाला म्हणतात? सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. SIP ची जाहिरात तुम्ही टीव्ही मध्ये पाहता, आहे की नाही. SIP सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात त्याला. सपोज वन डज नॉट वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन बिग अमाऊंट ॲट वन्स. समजा एखाद्याला मोठी अमाऊंट, एकदाच मोठी अमाऊंट गुंतवायची नाही. बिग अमाऊंट ॲट वन्स म्हणजे एकदाच मोठी अमाऊंट काय नाही करायची, इन्व्हेस्ट करायची नाही. ठीक आहे. देन वन कुड इन्व्हेस्ट इन स्मॉल अमाऊंट. मग तो काय करतो, वन कुड इन्व्हेस्ट स्मॉल अमाऊंट ॲट अ रेग्युलर टाइम इंटरवल. मग तो काय करतो, थोडी थोडी अमाऊंट आणि थोड्या थोड्या कालावधीमध्ये तो काय करत असतो, भरत असतो. जसं की 500 पर मंथ म्हणजे 500 रुपये प्रत्येक महिन्याला कुड बी इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड मध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. ठीक आहे, 500 रुपये. बघा, एकदाच आपल्याला जर शेअर मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्ट करण्यासाठी करू शकलो नाही किंवा करायचं नसेल तर आपण पर मंथ रेग्युलरली पर मंथ 500 रुपये आपण जर म्युच्युअल फंड मध्ये या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकतो. इन्व्हेस्टमेंट कुड बी डन मंथली ऑर क्वार्टरली. ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही मंथली करता येते आपल्याला किंवा क्वार्टरली करता येते. समजा क्वार्टरली करायचं असेल तर 5 त्रिक 15, 1500 रुपये 3 महिन्याला. क्वार्टरली म्हणजे 3 महिन्याला आणि मंथली म्हणजे एका महिन्याला. ठीक आहे. दिस वे ऑफ इन्व्हेस्टमेंट इज कॉल्ड SIP. आता अशा प्रकारचे हे जे इन्व्हेस्टमेंट आहे त्याला SIP म्हणायचे. SIP म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. लक्षात आलं. तर बघा, SIP कशाला म्हणायचं, जेव्हा आपण बिग अमाऊंट एकदाच इन्व्हेस्ट करू शकत नाही त्यावेळेस आपण स्मॉल अमाऊंट रेग्युलरली आणि रेग्युलर टाइम इंटरवलला जेव्हा इन्व्हेस्ट करतो. समजा 500 रुपये पर मंथ जर इन्व्हेस्ट करत असेल तर आणि हे जे इंटरवल आहे याचा टाइम इंटरवल आहे तो मंथली किंवा क्वार्टरली आपल्याला ठेवता येतं. मग अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटला काय म्हणायचं, SIP म्हणायचं. SIP डेव्हलप डिसिप्लिन ऑफ सेव्हिंग. आता SIP काय करतं, सेव्हिंगचं डिसिप्लिन डेव्हलप करत असतं. SIP इज अ गुड ऑप्शन विच इज अ लॉंग टर्म कॅन बी अचीव वन फायनान्शियल गोल. आता SIP हा जो आहे हा गुड ऑप्शन आहे, चांगला एक ऑप्शन म्हणजे काय म्हणता येईल त्याला, पर्याय. ऑप्शन म्हणजे काय, पर्याय. विच इज अ लॉंग टर्म, जो लॉंग टर्म असेल, कॅन अचीव वन्स फायनान्शियल गोल. आणि त्यामुळे काय होतं, लॉंग टर्म असल्यामुळे जो फायनान्शियल गोल आहे, आर्थिक आपलं जे गोल म्हणजे ध्येय आहे, ते ध्येय यामुळे काय होऊ शकतं, अचीव होऊ शकतं. इन्व्हेस्टमेंट इज अ म्युच्युअल फंड थ्रू SIP. इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड थ्रू SIP फॉर अ लॉंग टर्म इज बेनिफिशियल. मग SIP मध्ये लॉंग टर्म मध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा ती कशी असते, बेनिफिशियल असते, फायद्याची असते. इट प्रोटेक्ट इन्व्हेस्टर फ्रॉम मार्केट फ्लुक्शन. आणि मार्केटचं जे फ्लुक्शन आहे, जे कमी जास्त होत असते, त्याच्यापासून इन्व्हेस्टरला ते काय होतं, वाचवतं होतं. वन शुड इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड फॉर मिनिमम 3 to 5 years. तर यामध्ये कमीत कमी 3 ते 5 वर्ष यामध्ये अमाऊंट इन्व्हेस्ट करावी लागते. गेट बेटर रिटर्न्स अँड इट इज अ बेस्ट इफ इन्व्हेस्टमेंट इज फॉर 10 to 15 years. आणि मग तुम्हाला जर चांगला रिटर्न पाहिजे असेल तर तुम्हाला जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कमीत कमी 10 ते 15 वर्ष SIP मध्ये काय करावं लागते, इन्व्हेस्ट करावं लागते. तर हे लक्षात येत आहे का तुमच्या?
हॅलो, लक्षात येत आहे का रे बेटा? आवाज येत आहे ना? त्यानंतर बघा बेनिफिट ऑफ म्युच्युअल फंड. हो सर. आवाज येत आहे? हा हो सर, आवाज येत आहे. हा, त्यानंतर बघा बेनिफिट्स ऑफ म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडचे जे बेनिफिट आहे, फायदे आहेत ते कोणते आहेत? प्रोफेशनल फंड मॅनेजर असतो. त्यामध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस फंड मॅनेजर हा प्रोफेशनल असतो, व्यावसायिक असतो. डायव्हर्सिफिकेशन ऑफ फंड्स, फंडचं डायव्हर्सिफिकेशन होतं. ट्रान्सपरन्सी अँड सफिशियंट सेफ इन्व्हेस्टमेंट. ती इन्व्हेस्टमेंट कशी असते? ट्रान्सपरन्सी असते त्यामध्ये, म्हणजे पारदर्शकता. आणि सफिशियंटली असते सेफ इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. लिक्विडिटी असते त्यामध्ये. रिडम्पशन ऑफ युनिट कॅन बी डन. त्यानंतर लिमिटेड रिस्क असते, रिस्क कमी असते यामध्ये. ॲडव्हान्टेज ऑफ लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म गेन. यामध्ये लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म गेन आहेत, फायदे आहेत. इन्व्हेस्टमेंट इन फंड लाईक ELSS आर ॲडमिसिबल फॉर डिडक्टिंग अंडर दी सेक्शन 80C ऑफ इन्कम टॅक्स. आता बघा, हा 80C जो इन्कम टॅक्स सेक्शन आहे, यामध्ये काय असतं? इन्व्हेस्टमेंट इन फंड लाईक्स, ह्या फंडमध्ये जर इन्व्हेस्ट केलं तर हे काय असतं? तर 80C अंतर्गत इन्कम टॅक्समध्ये त्या व्यक्तीला काय मिळत असते? सूट मिळत असते. ठीक आहे. तर हे बेनिफिट ऑफ म्युच्युअल फंड झाले, म्युच्युअल फंडचे हे झाले फायदे. आता याच्यावरती उदाहरण बघूया. तर बघा, परत लक्षात घ्या. तर म्युच्युअल फंड कशाला म्हणायचं? ठीक आहे. तर म्युच्युअल फंड कशाला म्हणतात? हा बघा, 10 मिनिट्स राहिले आपले, त्यानंतर परत जॉईन करायचं. ठीक आहे. तर म्युच्युअल फंड कशाला म्हणायचं? तर म्युच्युअल फंड म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं? जसं की आपण शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले की त्या ठिकाणी आपल्याला शेअर मिळतं. तसं आपण म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा पैसा इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी काय मिळतं? युनिट मिळतं. काय मिळतं? युनिट मिळतं. आता त्याच्यातला हा एक प्रकार आहे SIP. SIP हा म्युच्युअल फंडचा एक प्रकार झाला. ठीक आहे. आता यामध्ये काय होतं? सपोज वन कॅन वॉन्ट टू इन्व्हेस्ट. आता बघा, एखाद्याला शेअर मार्केटमध्ये एकदाच एवढी अमाऊंट गुंतवणे शक्य नाही. अशा वेळेस त्याला मंथली किंवा क्वार्टरली 500, 1000, 2000 अशी रक्कम गुंतवता येते. आणि अशी लॉंग टर्म रक्कम जर गुंतवली तर ती कशी असते? फायद्याची असते. आणि यामध्ये रिस्क जो आहे तो कमी असतो. त्यानंतर याचे फायदे काय? प्रोफेशनल फंड मॅनेजर असतं, म्हणजे त्या ठिकाणी तो काय करतं? रिस्क कमी करतं आपले. डायव्हर्सिफिकेशन ऑफ फंड, या ठिकाणी जे आहे ना, आपल्याला एकाच फंड मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे नाहीत. तर ते काही ग्रोथ फंड आहे, बॉन्ड फंड आहे, तर वेगवेगळ्या फंड मध्ये पैसा इन्व्हेस्ट केल्यामुळे काय होतं? त्या फंडचं डायव्हर्सिफिकेशन होतं. त्यानंतर त्या ठिकाणी ट्रान्सपरन्सी आहे आणि सेफ इन्व्हेस्टमेंट आहे, लिक्विडिटी आहे, लिमिटेड रिस्क आहे. आणि या ठिकाणी 80C अंतर्गत ह्या फंडमध्ये जर ELSS या फंडमध्ये जर पैसा इन्व्हेस्ट केला तर 80C अंतर्गत काय मिळतं? शासनाकडून इन्कम टॅक्स मध्ये सूट मिळतं. जे सॅलरी पर्सन आहे किंवा ज्यांचं इन्कम हे जास्त असतं अशा लोकांना काय लागत असतं? इन्कम टॅक्स लागत असतं. त्यामध्ये त्यांना काय मिळतं? सूट मिळत असतं. आता बघा, इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ टोटल व्हॅल्यू ऑफ अ म्युच्युअल फंड स्कीम इज ₹20 करोड, 200 करोड. टोटल व्हॅल्यू ऑफ म्युच्युअल फंड स्कीम. म्युच्युअल फंड स्कीमची जी टोटल व्हॅल्यू आहे ती समजा 200 करोड आहे. अँड 8 करोड युनिट्स आर इश्यू. आणि त्याचे युनिट किती इश्यू झाले? 8 करोड युनिट इश्यू झाले. देन फाइंड दी NAV ऑफ युनिट. तर एका युनिटची NAV किती? देन NAV ऑफ 1 युनिट, एका युनिटची NAV किती? तर म्युच्युअल फंड स्कीम जी आहे त्याची टोटल व्हॅल्यू 200 करोड आहे. किती आहे? 200 करोड. आणि या ठिकाणी किती करोड युनिट हे झाले? 8 करोड युनिट इश्यू झाली. युनिट किती इश्यू झाले? 8 करोड. तर त्याची NAV काढायची. तर NAV कशी असतं? NAV म्हणजे तर जी इन्व्हेस्टमेंट आहे 200 करोड, 200 करोडला कशाने डिवाइड करायचं? जेवढे युनिट्स तयार करायचे, म्हणजे 8 करोड युनिट तयार करायचे आहे, म्हणजे किती आलं? 25 रुपये
पर युनिट त्याची काय असेल किंमत असेल. एका युनिटची किंमत 25 रुपये. एका युनिटची किंमत किती असेल 25 रुपये. इथं भाग दिला 8 एक 8 हा 8 दोन्ही 16 8 दोन्ही 16. मग इथे किती उरले 4. हा वरचा शून्य दिला 8 45 म्हणजे कितीचा भाग गेला 25 चा. मग बघा इथे लक्षात घ्या परत. समजा म्युच्युअल फंड जी स्कीम आहे म्युच्युअल फंडची जी स्कीम आहे म्युच्युअल फंडची जी स्कीम आहे त्यामध्ये त्याची जी टोटल व्हॅल्यू आहे ती 200 करोड आहे. टोटल व्हॅल्यू किती आहे 200 करोड. आणि त्या ठिकाणी 8 करोड युनिट काय केले इश्यू केले. किती करोड युनिट इश्यू केले 8 करोड. तर एनएव्ही किती असेल एका युनिटची. तर जी इन्व्हेस्टमेंट आहे एनएव्ही म्हणजे काय तर जी इन्व्हेस्टमेंट आहे भागिले नंबर ऑफ युनिट्स. तर किती नंबर ऑफ युनिट्स आहे 8 करोड युनिट आहे. मग याला 200 ला जर 8 ने भागलं तर 25 रुपये येतं. मग 25 रुपये त्या युनिटची काय झाली किंमत झाली. त्याची एनएव्ही किती झाली नेट ॲसेट व्हॅल्यू 25 रुपये. ठीक आहे. इफ एनएव्ही ऑफ वन युनिट इज 25 मग एका युनिटची एनएव्ही ऑफ वन युनिट इज 25. एका युनिटची एनएव्ही 25 आहे. देन हाऊ मेनी युनिट्स विल बी अलोकेटेड फॉर द इन्व्हेस्टमेंट ऑफ 10,000. बघा एका युनिटची किंमत 25 रुपये आहे. हा मग या ठिकाणी हाऊ मेनी युनिट्स विल बी अलोकेटेड म्हणजे त्याला किती युनिट मिळतील. जेव्हा त्याने 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर 10,000 रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर किती युनिट मिळतील अलोकेट होतील. जर एनएव्ही 25 रुपये असेल तर नंबर ऑफ युनिट कसं काढायचं. नंबर ऑफ युनिट इज इक्वल टू सम इन्व्हेस्टेड अपॉन एनएव्ही. मग इथे सम इन्व्हेस्टेड किती आहे 10,000 आणि एनएव्ही किती आहे 25 रुपीज 25. मग इथे भाग दिला 25 एक 25 25 चौक 100. मग हा 4 आणि वरचे 2 शून्य म्हणजे 400 युनिट. म्हणजे बघा 10,000 मध्ये किती युनिट मिळतील 400 युनिट मिळतील. ठीक आहे. एका युनिटची किंमत 25 रुपये आहे. 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर किती युनिट्स मिळतील तर 10,000 म्हणजे ही सम इन्व्हेस्टेड झाली आणि एनएव्ही 25 आहे. मग सम इन्व्हेस्टेड अपॉन एनएव्ही 10,000 भागिले 25 म्हणजे 400 युनिट त्या व्यक्तीला मिळतील. एवढं लक्षात आलं. त्यानंतर पुढे बघा प्रॅक्टिस आहे 4.4. मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इज रुपीज 200. बघा शेअरची मार्केट व्हॅल्यू 200 रुपये आहे. इफ द ब्रोकेज रेट इज 0.3% देन फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. मग याची परचेस व्हॅल्यू काय असेल. तर ही जी एक्झाम्पल आहेत प्रॅक्टिस 4.4 हे तुम्ही वरचे एक्झाम्पल बघून सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आणि यामध्ये काही अडचण आली तर मग सांगा. त्यानंतर प्रॉब्लेम सेट 4A आहे. प्रॉब्लेम सेट 4B आहे. तीन मिनिट राहिले. तर ठीक आहे आपण काय करू